आज आपण आलू पराठे बनवूया। खूप मस्त असे बिलकुल आलू पराठे तुमचे फुटणार नाही। जरी तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरी परफेक्ट असे बनतील। किती मस्त झाले, एकदम सॉफ्ट असे मऊ आलू पराठे झटपट असे बनवूया। खूप मस्त असे आलू पराठे हे लागते। सर्वांनाच आलू पराठे म्हटलं की आवडते, खावंसे वाटतात। बघू शकता किती मस्त असे सॉफ्ट आपले आलू पराठे झालेले आहेत। तुम्ही भरपूर असं जरीही आलूची भाजी घातली तरीही पण फुटणार नाहीत। तर मी इथे आलू उकडून घेतले आहेत कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत। बघू शकता मस्त असे आपले आलू उकडलेले आहेत। मी पूर्ण साल काढून घेत आहे त्या आलूची। झाले आहेत आलू मस्त थंड झालेले आहेत। त्याचे आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे आलूची, किंवा तुम्ही असे जरी खिसले तरीही वरच्या भागाने आलूचे ही साल टपरा राहतात व आलू आपला खाली पडतो। तुम्ही असे जरीही आलू खिसून घेतले तरीही पण मी ते असे काढून घेत आहे। आणि परत आपल्याला कद्दूकस त्या खिसणीने आपल्याला आलू हे खिसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। याने काय होईल, आपल्या गाठी वगैरे आलूच्या फोडी राहणार नाहीत, जेणेकरून आपले आलू पराठे हे फुटणार नाहीत। जर तुम्ही असेच हाताने मॅश केले तर आपले आलू पराठे हे फुटतात, लाटताना व्यवस्थित लाटता येत नाहीत। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे। तर आता आपण भाजी फोडणी देऊ। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे। कांद्याने मग खूप मस्त असे आलू पराठे होतात। भरपूर मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहे। मस्त लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा भरपूर असा घालायचा आहे। कांदा छान असा लालसर झालेला आहे आपला। आता यामध्ये मी थोडंसं लसूण घालत आहे। थोडंसं लसूण घातलेलं आहे, ते पण छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आलू पराठ्यामध्ये आपल्याला हिरवा ठेसाच घालायचा आहे। मी फ्रेश मिरच्यांचा ठेसा काढून घेतलेला आहे। लाल तिखट घालायचं नाही, शक्यतो हिरव्या मिरच्यांचाच ठेसा घालायचा। याने काय खूप मस्त अशी टेस्ट येते व खूपच मस्त आपले पराठे होते। ठेसा घातलेला आहे, बघू शकता असं मी खिसणीने खिसून घेतलेला आहे। आलू अशा प्रकारे खिसून घेतलेले आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे। कोथिंबीर पण छान असं परतून घेत आहे। छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता 1 चम्मच यामध्ये मी हळद घालत आहे। हळदीला पण छान असं परतून घ्यायचं व 1 चम्मच मीठ घातलेलं आहे चवीनुसार। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हे परतवून घ्यायचं आहे, कारण की कच्च्या मिरच्यांचा ठेसा यामध्ये मी घातलेला आहे। छान असं भाजू द्यायचं। तर यामध्ये आपल्याला आपला आलू खिस टाकायचं आहे। आलूचं जे खिसलेलं आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सर्व आपल्या मसाले लागले पाहिजे आपल्या आलूच्या भाजीला। या मस्त छान असं परतवून घ्यायचं अशा प्रकारे साधारण 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती। जसं पुरण शिजते कसं साईडची जागा सोडते तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारचे परतवून घ्यायचं आहे। पुरण कसं असं मधून उडते आणि व वाजते, साईडने जागा सोडते, त्याच प्रकारे 1 चम्मच मी जिरा पावडर घातलेला आहे। त्याने काय होईल, आपले पराठे बिलकुल फुटणार नाहीत। बघू शकता असं जागा सोडत आहे, एकाच जागी असं गोळा बनत आहे या भाजीचा, एकाच जागी येत आहे। असं फिरवलं की तोपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। मस्त असं छान कलर आलेला आहे आपल्या चटणीला। आता आपण गॅस बंद करू। ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्याला। छान अशी थंडगार होऊ द्यायची। तोपर्यंत तिकडे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये आता मी हे काढून घेत आहे। मस्त छान अशी चटणी आपली रेडी झालेली आहे। बघू शकता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरतून मी। छान कलर असा आलेला आहे। आता मी इथे कणिक मळून घेत आहे। थंड होईपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। एकदम असं पातळसर आपल्याला कणिक हे मळून घ्यायचं आहे। बघू शकता, तुम्हाला समजत असेल, व्हिडिओत दाखवते त्या प्रकारे आपल्याला पातळसर असं पीठ हे मळून घ्यायचं, एकदम सॉफ्ट असं। साईडला हे 5 मिनिटं मी ठेवत आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत। मस्त छान आपलं पीठ मुरलेलं आहे। थोडंसं पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। तुम्ही असं हाताने सुद्धा गोल करून घेऊ शकता, किंवा असं लाटून सुद्धा असं करून घेऊ शकता। जसं आपण पुरणाची पोळी बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला यामध्ये असं पुरण भरतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे गोळा ठेवायचा आहे यामध्ये भाजीचा, व वरचं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। असं जेवढं होईल तेवढं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं। मग परत असं प्रेस करायचं हाताने थोडंसं, व असं आपल्याला जेवढं होईल तेवढं एकदम अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा पराठा।
बिलकुल फुटणार नाही। तुम्ही बघू शकता माझा पहिलाच पराठा आहे हा। सुरुवातीला एखादा पराठा हा फुटतो, पण माझा हा पहिलाच पराठा आहे। थोडंसं तेल लावत आहे मी। तवा छान असा गरम झाला की आपल्याला त्यावरती पराठा टाकायचा आहे। छान असा गरम झालेला आहे। एक्स्ट्राचं पीठ असं काढून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असा पलटलेला आहे आपण, तो बिलकुल मोडलेला वगैरे नाही। दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवत आहे। छान असा फुगत आहे। अशा पद्धतीने तुम्ही सर्व पराठे बनवू शकता। बिलकुल मोडत नाहीच की भाजीच्या आपल्याला गाठी वगैरे राहू द्यायच्या नाही। एकदम बारीक असं खिसून घ्यायचं। आपला बिलकुल पराठा हा मोडत नाही व पीठ चुरताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालून पीठ चुरायचं, जेणेकरून आपला पराठा हा फुटणार नाही। मस्त दुसराही पराठा मी त्याच पद्धतीने लाटून घेतलेला आहे, भाजून घेत आहे। अशाच पद्धतीने सर्व पराठे आता बनवून घेऊ। छान मस्त असे पराठे आपले रेडी झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्हीही पराठे एक वेळेस नक्की बनवा, बिलकुल तुमचेही मोडणार नाहीत, खूप मस्त असे होतात। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। मस्त असं छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्व पराठे मी इथे बनवून घेतलेले आहेत। हा दह्याबरोबर खूप मस्त लागतो, किंवा असा जरी तुम्ही खाल्ला तरीही पण खूप मस्त असा लागतो। बघू शकता किती मऊ असे झालेले आहेत आपले पराठे, एकदम सॉफ्ट असे। चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत।